आणि सोप्या एक्सरसाइज आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। फक्त 6 एक्सरसाइज आहेत। 3 आहेत आपल्या मांड्यांसाठी। किती पण वाढलेली चरबी असू द्या, किती पण फॅट जमा झालेली असू द्या, अगदी तुमचे 3च एक्सरसाइजनी या मांड्या आहेत ना एकदम सेपमध्ये येणार आहेत। आणि 3 एक्सरसाइज आहेत त्या पोटासाठी, 3 ते 4 अगदी पोटावरतीच आपला ज्या आपण एक्सरसाइज करतोय ना त्या पूर्ण पोटावरतीच जाणार आहेत। इतक्या छान अशा ह्या एक्सरसाइज आहेत, नक्कीच करायच्या आहेत। दिवसातनं अर्धा तास 2 वेळेस अशा करायच्या आहेत, म्हणजे अर्धा तास सकाळी करायच्या, अर्धा तास संध्याकाळी करायच्या। 2 टाइम ह्या एक्सरसाइज केल्या की तुम्हाला तिसऱ्या दिवशी रिझल्ट भेटणार आहे। हा का तिसऱ्या दिवशी, कारण की 2 दिवस आपण एक्सरसाइज करतोय तर आपली इथे पेन होणार आहे थोडं थोडं, तर मग त्याच्यामध्ये आपल्याला वाटेल की बापरे काय झालं, पण फुल इग्नोर करायचं। कंटिन्यू आपल्या एक्सरसाइज आहेत ना त्या चालूच ठेवायच्या। चालू ठेवल्याच्या नंतर तिसऱ्या दिवशी आपल्याला वाटेल की आपलं पोट आहे ना पातळ पातळ होत चाललंय, बारीक होत चाललंय असं वाटणार आहे। आणि पोट, मांड्या, आपलं पूर्ण शरीर ना अगदी हलकं फील होणार आहे आपल्याला या एक्सरसाइजेस करून। तर जास्त वेळ न घालवता पटकन आपल्याला व्हिडिओला सुरुवात करायची आहे। मी बसलेली आरामात मॅटवरती। आता आपल्याला कशी एक्सरसाइज करायची, पहिली कोणती, चला। कॅमेरा आहे तुम्ही ह्या साईडला ठेवला कारण की तुम्हाला अगदी परफेक्ट दाखवण्यासाठी। तर पहिले एक्सरसाइजला सुरुवात करायच्या अगोदर आपल्याला थोडंसं आपले आहेत ना हात पाय, आपले मसल्स, आपल्या नसा आहेत ना त्या आपल्याला स्ट्रॉंग करायच्या एक्सरसाइजसाठी। तर असं करायचं, पायासाठी आपण असं करायचं, हे झाल्याच्या नंतर आपण एक मोठा श्वास घ्यायचा, थोडंसं अशा पद्धतीने आपण एक्सरसाइजसाठी अगदी परफेक्ट आता तयार झालेली आपली पूर्ण बॉडी। तर चला जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करायची। या साईडला याच्यासाठी बसलेली कारण की आपल्याला इथे घ्यायचा आहे भीतीचा सहारा। तर अशा पद्धतीने झोपलेली आहे, थोडंसं ऊन येत असेल घरामध्ये, ऊन येतं त्याच्यामुळे पाय आहेत ना आपले असे लावून घ्यायचेत, हात आपल्याला वरती न्यायचेत अशा पद्धतीने। आणि इतका फायदा होतो आपल्या पोटासाठी। 2 दिवसामध्ये तिसऱ्या दिवशी आपल्याला पोटाचा रिझल्ट भेटणार आहे। आता मोठा श्वास घ्यायचा, याच्यामध्ये ना इनहेल एक्सहेलचं लक्षात ठेवायचं, म्हणजे श्वास घेणे आणि सोडणे। तर आता आपण घ्यायचा आहे नाकाने श्वास, होईल तेवढं आपल्याला इथे जायचं, टच करायचं इथपर्यंत। तर इतका फायदा पडतो आपल्या ह्या पोटावरती, खूप जास्त दाब निर्माण होतो। आणि श्वास घ्यायचा सोडायचा, घ्यायचा सोडायचा। मी तुम्हाला आता काउंट करून दाखवते, नाहीतर श्वास घेऊन दाखवते। 1 2 3 4 5 6 7 8 9 10। याच पद्धतीने आपल्याला ही एक्सरसाइज करायची अगदी आरामामध्ये। मी 10 वेळेस तुम्हाला दाखवले। तुम्ही स्टार्टिंगला 30 पासून सुरुवात करायची, 30 काउंट करायचे, त्याच्यानंतर याची क्वांटिटी वाढवत जायची। खूप जास्त आपलं पोट आहे एकदम फ्लॅट होणार आहे, ह्या एक्सरसाइजनी खूप फायदा करते। आता आपल्याला नेक्स्ट एक्सरसाइज करायची, त्याच्यासाठी कॅमेरा परत सेट करून घेते। आता मॅटवरती बसलेली आरामात आपल्याला या पद्धतीने झोपायचं आहे। पोटासाठीच ही एक्सरसाइज खूप फायदा करते। झोपलेलं आपण आता पाय असे करून घ्यायचे आणि हात वरती न्यायचे किंवा असे ठेवायचे, असे ठेवायचे हात। आता 1 2 3 4 5 6 7 8 9 10। इथे पण आपल्याला श्वास घेणे नाकाने आणि श्वास सोडणे तोंडाने, हे करायचं आहे। आता परत पाय लांबून द्यायचे, हात वरती न्यायचे, 1 2 3 4 5 6 7 8 9 10। ही पण एक्सरसाइज करायची आपल्याला स्टार्टिंगला। पहिली जी दाखवली ती पण 30 पर्यंत काउंट करायची सुरुवातीला, आणि ही तिसरी दाखवली
ही पण आपल्याला करायची 30 पासून सुरुवात. तर याची क्वांटिटी आपल्याला 100 पर्यंत न्यायची आहे. 2 दिवस आपल्याला 30 पर्यंत करायची, त्याच्यानंतर आपल्याला याची क्वांटिटी 100 पर्यंत न्यायची. आणि खूप जास्त पाय आपल्या पोटावरती खूप जास्त दाब निर्माण होणार आहे. म्हणजे लटकलेलं मांस आहे ना ते आतमध्ये जाणार आहे. आता पायासाठी, मांड्यांसाठी आणि पोटासाठी देखील ही काम करते. तर पाय आपल्याला आपले बारीक करायचे, मांड्या खूप जास्त वाढलेल्या आहेत. तर त्याच्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने असा हात ठेवायचा, असं आपलं डोकं ठेवायचं, हा पाय जोडून घ्यायचा आहे. जोडून घेतलेला आहे आपण अशा पद्धतीने. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पाय वरती नेतो तेव्हा हात पण वरती न्यायचा आहे. आपल्या इथे खूप आपल्या ही चरबी आपली खेचणार आहे मांस. इथे पण आपल्या खूप दाब निर्माण होणार आहे. आणि इथे देखील जर आपला हा भाग खूप मोठा आहे ना तर इथे देखील आपला खूप दाब निर्माण होणार आहे. या साईडला केलेलं आहे. आता परत या साईडला येते. 30 स्टेप घ्यायची. 30 अशा पद्धतीने आलेली आहे. हात मस्त डोक्यावरती, हातावरती डोकं ठेवलेलं आहे, पाय जोडून घेतलेले आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तर ही 10 वेळेस तुम्हाला दाखवली दोन्ही साईडला. तुम्हाला दोन्ही साईडला 40-50 पासून सुरुवात करायची. मग याची क्वांटिटी परत वाढत घ्यायची आणि आरामात अशी स्लोली करायची. एकदम घाई गडबड नाही करायची, उथल नाही करायची जास्त, आपल्याला त्रास होतो मग त्याच्याने. म्हणून आता परत नेक्स्ट एक्सरसाइज करायची. आरामात झोपले, पाय घेतले तसे करून 1 2 3 4 5 6 7 8 9 10. इतका छान आपल्या मांड्यावरती दाब निर्माण होते. इतकी आपलं मांस आहे ना, आपली चरबी आहे ना, एक्स्ट्रा फॅट असे खेचतात. त्याच्याने खूप जास्त फायदा करते. आरामामध्ये आपण असं झोपलेलो आहे. अशा पद्धतीने आपण पाय जोडून घ्यायचे अशा पद्धतीने आणि पूर्ण अशी टच करायची इथे. आता होतील तेवढे पाय आपले असे खेचायचे आहेत. होतील तेवढे पाय आपल्याला आपले खेचायचे आहेत. इथे एवढा दाब निर्माण होतो आपल्या मांड्यांवरती खूप जास्त, आणि याच्याने आपल्या मांड्या कमी होण्यासाठी खूप मदत होते. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. नॉर्मल व्हायचं. आता नेक्स्ट एक्सरसाइज करायची आपल्याला. काय करायचंय, पोट पूर्ण आपला हा भाग, आपल्या इथे जर मांस लटकलेलं आहे त्याच्यासाठी ही एक्सरसाइज खूप जास्त फायदा करते. आणि खास करून आपल्या पोटासाठी. या पद्धतीने आपल्याला आता झोपायचं आहे. ह्या पद्धतीने झोपल्याच्या नंतर हात आहेत ना आपल्याला असे घ्यायचे असे, आणि हळूच आपल्याला आपले पाय उचलायचे अशा पद्धतीने. हातावरती पूर्ण दाब निर्माण ठेवायचा आहे आणि ते काउंट करायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलीज. तर जेव्हा तुम्ही ही एक्सरसाइज कराल तेव्हा तुम्हाला स्वतःला जाणीव होईल की आपल्या पोटावरती किती दाब निर्माण होतोय. परत एकदा, आणि हे करायचे 10 वेळेस. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलीज. खूप छान एक्सरसाइज आहे आणि खूप जास्त फायदा करणारी एक्सरसाइज आहे. आता परत आपल्याला ही एक्सरसाइज झालेली आहे 10 वेळेस करून. 10 काउंट करायची आणि 10 वेळेस करायची. आता आपल्याला परत एक नेक्स्ट एक्सरसाइज करायची आपल्या मांड्यांसाठी. खूप छान आहे. आपल्याला थोडंसं असं व्हायचंय. या पद्धतीने आपण झालेलं आहे. ही पद्धत आपण हाताची ठेवलेली आहे अशी. आता 1
2 3 4 5 6 7 8 9 10. ज्यांचे खूप जास्त मांड्या वाढल्या त्यांना खरंच कमी करायचे आहेत ना, त्यांच्यासाठी पण मी दाखवते हीच एक्सरसाइज परत आपण कशी करू शकतो. पहिली या पायाचे 10 केले काउंट होते. या पाय 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता आपण याच मांड्या कमी करण्यासाठी अजून जास्त फायदा करणार आहे आपल्याला ही एक्सरसाइज या पद्धतीने केली तर. पाय थोडासा असा न्यायचा आपल्याला अशा पद्धतीने आणि असा करायचा, असा घ्यायचा, परत असं यायचं. 1 2 1 3 या पद्धतीने. 1 किक कशी मारतो आपण त्या पद्धतीने. 1 2 1 2 1 2 या पद्धतीने आपण केली ना तर आपल्या मांड्या खूप लवकर कमी होतात. आणि जर आपला सीटाचा भाग पसरलेला आहे ना ती देखील त्याच्यासाठी देखील ही एक्सरसाइज खूप फायदा करते. सेटमध्ये येतो आपला सीटाचा भाग. तर या एक्सरसाइज खूप सोप्या आहेत, सोप्या पण आहेत आणि खूप जास्त कारागीर आहेत आपल्या शरीराची एक्स्ट्रा फॅट वितळवण्यासाठी. तर तुम्ही नक्कीच करायचे आहेत. व्हिडिओ बघता बघता करत असाल तर क्वांटिटी वाढवायची आहे, नक्कीच वाढवायची. मी 10 वेळेस दाखवलं व्हिडिओ खूप मोठा होतो म्हणून, नाहीतर तुम्ही क्वांटिटी याची वाढवूनच करायचे. थोडं खाण्यावरती कंट्रोल करायचं, गोड खाणं टाळायचं, भाजीपाला जास्त खायचं, पाणी जास्त प्यायचं. एवढं जर लक्षात ठेवलं तर आपलं एक्स्ट्रा फॅट आहेत ना ते हळूहळू आपले नक्कीच कमी होणार आहेत. आणि 2 दिवसातच आपल्याला 3 दिवसातच आपल्याला पोटावरती रिझल्ट भेटणार आहे. तुम्हाला स्वतःलाच वाटेल एक्सरसाइज केल्याच्या नंतर. तर नक्कीच व्हिडिओ आवडला असेल, एक्सरसाइज आवडली असेल तर एक लाईक. भेटूया परत